श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 728. सर्वप्रथम सर्व श्रीरामचरितमानसच्या श्रोत्यांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. गणरायाच्या आगमनामुळं आम्हा सर्वांची जाणीव अतिशुद्ध होत आम्हाला या प्रभूचं प्रेम आपल्या अंतःकरणात लागो, हीच गणरायाच्या चरणी अत्यंत मनोभावे प्रार्थना. सज्जनो, आपण गेल्या कथाचिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांच्या शरभंज आश्रमापासून पुढील प्रवास अभ्यासला. शरभंज मुनींनी प्रभू रामचंद्रांच्या समोर रचलेल्या चितेवरती आसक्तीविरहित जाऊन ते बसलेले आहेत. प्रभू रामचंद्र सीताजी आणि लक्ष्मणाला आपल्या हृदयात धारण करून त्यांनी योगाग्नीने आपल्या स्वतःच्या देहाला भस्म केलं. साधनेचा एक सुंदर असा अधिकार मुनी शरभंजांनी जणू काही आपल्या समोर ठेवलेला आहे. मुनी शरभंजांची ही स्थिती, त्याचं गायन या चराचरामध्ये प्रत्येक जण करतो. त्यांना लाभलेली ही एक विलक्षण गती, सज्जनो, त्या गतीची प्राप्ती हे होण्यासाठी जन्मोजन्मीची तपश्चर्या लागते. मुनी शरभंजांना ती प्राप्त झाली. प्रभू रामचंद्र साधू सेवकांच्या समवेत वनामध्ये पुढे जात आहेत. अनेक साधूंचे समुदाय प्रभू रामचंद्रांना येऊन भेटतायत. इतस्तः विखरून पडलेल्या अस्थींकडे प्रभू रामचंद्रांचं दर्शन जातं आणि त्यांना संवादातून कळतं की या सर्व अस्थी साधू मुनींच्या आहेत, ज्यांचा राक्षसांनी वध केला. प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात आणि ते आपला हात उंचावून प्रतिज्ञा करतात की मी या पृथ्वीला राक्षस विरहित करून टाकीन. तत्पश्चात साधू संतांशी काही संवाद होतो. अनेकांच्या आश्रमांमध्ये जाऊन प्रभू रामचंद्र त्यांना दर्शन देतात आणि आजपासून आपल्याला सुतीक्ष्णजींचा एक सुंदर संवाद या अरण्यकांडामध्ये अभ्यासायचा आहे. सज्जनो, अत्यंत प्रदीर्घ असा हा दोहा, 12 चौपाय आणि 1 दोहा अशा 13 आपल्याला गायन करायचे आहेत. मी सर्वप्रथम संपूर्ण दोह्याचं गायन करतो. मुनि अगस्ती कर शिष्य सुजाना, नाम सुतीक्षण रति भगवाना. मन क्रम बचन राम पद सेवक, सपने हुआन भरोसन देवक. प्रभु आगवनु श्रवण सुनि पावा, करत मनोरथ आतुर धावा. हे विधि दीन बंधु रघुराया, मोसे 60 पर करिह हिदाया. सहित अनुज मोहि राम गोसाई, मिलियहि निज सेवक की नाई. मोरे जिय भरोस दृढ़ नाही, भगति बिरति न ज्ञान मन माही. नहीं सतसंग जोग जप जागा, नहीं दृढ़ चरण कमल अनुरागा. एक बानी करुणा निधान की,
सो प्रिय जाके गति न आन की। हो यही सुफल आजु मम लोचन, देखी बदन पंकज भवमोचन। निर्भर प्रेम मगन मुनि ज्ञानी, कही न जाई सो दशा भवानी। दिसी अरुबी दिसी पंथ नहीं सूझा, को मैं चलेऊं कहाँ नहीं बूझा। कबहू कफीरी पाछे पुनि जाई, कबहू कंद्रुत्य करई गुण गाई। अबिरल प्रेम भगति मुनि पाई, प्रभु देखै तरु ओट लुकाई। अतिशय प्रीति देखी रघुबीरा, प्रगटे हृदय हरन भवभीरा। मुनि मग माझ अचल होई बैसा, पुलक शरीर पनस फल जैसा। तब रघुनाथ निकट चली आए, देखी दशा निज जन मन भाए। मुनि ही राम बहु भांति जगावा, जागन ध्यान जनित सुख पावा। भूप रूप तब राम दुरावा, हृदय चतुर्भुज रूप देखावा। मुनि अकुलाई उठा तब कैसे, बिकलहीन मनि फनि बर जैसे। आगे देखी राम तन श्यामा, सीता अनुज सहित सुख धामा। परेउ लकुट इव चरण निलागी, प्रेम मगन मुनि बर बड़ भागी। भुज विशाल गही लिए उठाई, परम प्रीति राखे उरलाई। मुनि ही मिलत अस सोह कृपाला, कनक तरुही जनु भेट तमाला। राम बदनु बिलो की मुनि ठाड़ा, मानहु चित्र माझ लिखि काढ़ा। तब मुनि हृदय धीर धरी, गही पद बारहि बार। निज आश्रम प्रभु आनि करी, पूजा विविध प्रकार सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनों, आज गणेश चतुर्थीच्या या अत्यंत पावनमय दिवशी आपण अरण्यकांडातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या चरित्राच्या गायनाला सुरुवात केली. आजपासून आपल्याला गोस्वामी तुलसीदास सुतीक्ष्णाचं चरित्र सांगणार आहेत. आणि हा गणेश चतुर्थीचा हा योग सज्जनो हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण गणपती देवता
जी आम्ही सगुण रूपामध्ये पाहतो, ती जाणीवेचं रूप आहे या विश्वातल्या. जाणीव म्हणजे ज्या पद्धतीने या चराचरामध्ये हा प्राणवायू सामावून उरलेला आहे, परंतु त्याचा स्पर्श आम्हाला नाही, त्याची आम्हाला कुठल्याही पद्धतीची अनुभूती येत नाही. त्याचा केवळ एकच प्रत्यय आहे आणि ते म्हणजे आमचं जिवंतपण. हे जसं या प्राणवायूचं अस्तित्व आहे, त्याप्रमाणे या समस्त विश्वाला गणपतीचं अधिष्ठान आहे. ते जाणीव रूपाचं अधिष्ठान आहे आणि ही जाणीव या समस्त चराचराला व्यापून उरलेली आहे. चराचरातला आपण देखील अणुरेणू सारखे जीव आहोत आणि त्यामुळे ती जाणीव तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये राहते आणि त्या जाणीवेला देहाधिष्ठित पातळीवरती मन असं म्हटलं जातं. हे मन आम्हाला या देहबुद्धीच्या आधाराने नाचवू देखील शकतं आणि त्याच पद्धतीने हे मन आम्हाला भगवत सन्मुख देखील करू शकतं. अशा या मनाचा बोध ज्यांच्या कृपेने आपल्या जीवनात आला, अशा सद्गुरुराया असलेल्या गणपती स्वरूपाचं हे वंदन आहे. श्री महाराजांचं नाव आपण जाणताच की ते गणपती आहेत आणि त्यांनी देखील आम्हाला आमच्या जीवनात या भक्ती मार्गाचं प्रतिपादन करून या मनाला भगवंताशी जोडण्याचाच हा जणू काही एवढा मोठा परिकाष्ठा त्यांनी केलेली आहे. सज्जनो, मन भगवंतमय होणं, मनाला भगवंताशी जोडणं, यासाठी एकच मार्ग आहे की मन लय व्हावे रामरूपी. पूज्य ब्रह्मानंद महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की आपलं मन राममय झालं की आपलं कामच झालं, परत माघारी येत नाही. ही तुकाराम महाराजांची जी अवस्था आहे, तसं एकदा मन त्या रामाच्या प्रेमामध्ये संपूर्णपणे निमग्न झालं की हे मन बघता बघता या विश्वरूप जाणीवेशी एकरूप होतं आणि हेच या गणेशाचं निर्गुण निराकार स्वरूप आहे. आणि सज्जनो, ज्यांनी हे असं आपलं मन राममय केलं आहे, त्या सत्शिष्याचं चरित्र म्हणजे या सुतीक्ष्णाचं चरित्र आहे. सुतीक्ष्ण नावामध्येच एक वेगळेपण आपल्याला जाणवतं. गोस्वामीजी सुतीक्ष्णाचं चरित्र आज आपल्याला सांगू लागतात आणि या एवढ्या मोठ्या दोह्यातल्या प्रथम चौपाईमध्येच सुतीक्ष्णाचं आपल्याला ओळख करून देतात. बघा, आम्ही तर केवळ देहाधिष्ठित भूमिकेवरूनच या सर्व संतांची आज ओळख करून घेत आहोत. कित्येकांना तर ही शरभंज, सुतीक्ष्ण, अत्री ही नावं देखील कदाचित प्रथमताच कानावरती पडली असतील. संतांचा एक अंग आहे त्यांच्या रूपाचं, दुसरं अंग आहे त्यांच्या स्वरूपाचं. रूपाच्या आधारानेच मनुष्य हळुवारपणे स्वरूपाच्या दिशेने जातो आणि गोस्वामीजींनी ही एक अत्यंत सुंदर मानवी मनाची क्लुप्ती ओळखून सर्वप्रथम ज्या ज्या म्हणून सत्शिष्यांचं, ज्या ज्या म्हणून संतांचं चरित्र गायन केलेलं आहे, त्यांची आपल्याला सर्वप्रथम रूपाच्या आधाराने ओळख करून दिलेली आहे. गोस्वामीजी म्हणतात, मुनी अगस्तिकर शिष्य सुजाना, नाम सुतीछन रती भगवाना. अगस्ती मुनींच्या अनेक शिष्यांपैकी एक शिष्य जो अत्यंत सुजाण होता. सुजाण या शब्दामध्ये अर्थातच जो ज्ञानी होता, असा सुजाण ज्ञानी त्यांचा जो शिष्य आहे त्याचं नाव सुतीक्ष्ण आहे. अशा सुतीक्ष्णाला प्रभू रामचंद्रांच्या चरणी अत्यंतिक प्रेम होतं. रती भगवाना, जो भगवंताशी अत्यंत प्रेममग्न अशा समाधीच्या आधाराने एकरूप झाला होता, असं हे सुतीक्ष्णाच्या चरित्राला सांगावयास गोस्वामीजी सुरुवात करतात.
बघा, सुतीक्ष्ण या शब्दाचा अर्थ मानस पियुषकार सांगतात की ज्याची बुद्धी अत्यंत कुशाग्र आहे, जो तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा आहे, अशा अत्यंत ज्ञानी पुरुषाचं हे चरित्र, ज्याचं नाव सुतीक्ष्ण आहे. गोस्वामीजींनी देखील त्याच्या बुद्धिमत्तेचं कौशल्य, त्याच्या बुद्धिमत्तेचं वैभव आपल्याला एका शब्दातच या चरणामध्ये सांगितलं की तो सुजाण शिष्य आहे. आणि कोणाचा आहे? मुनी अगस्तिकर शिष्य सुजाना. बघा, ओळख करून देताना देखील सर्वप्रथम गुरुचं नाव आणि त्या गुरुच्या नावाच्या आधाराने त्याचा शिष्य. आपण देखील गोंदवल्यामध्ये जेव्हा श्री महाराजांचा जय जयकार करतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हणत महाराजांचं नाव घेतो आणि लगेचच श्री ब्रह्मानंद महाराज की जय असं म्हणून जे त्या जय जयकारामध्ये त्यांच्या सत्शिष्याचं वर्णन करतो. सर्वप्रथम सद्गुरू आणि त्याला लागूनच हा सत्शिष्य. सत्शिष्य हा एवढा मोठा झालाय की त्याला सद्गुरूंशी स्वाभाविकपणे एकरूपता आलेली आहे. आणि तरी देखील या सर्व अवस्थांमध्ये देखील आपल्या गुरुचं अढळ पद जो राखून आहे. त्यामुळे गोस्वामीजींनी सर्वप्रथम अगस्ती मुनींचं वर्णन केलं आणि त्यांचा हा सत्शिष्य सुतीक्ष्ण. आणि त्याचं जे वर्णन करताना सुजाण शब्द वापरलाय ना सज्जनो, आजच्या समाज जीवनामध्ये आम्हाला शिक्षित लोक खूप दिसतात, परंतु सुजाण लोक दिसत नाहीत. काय फरक आहे हो शिक्षित असणं आणि सुजाण असणं यामधला? आम्हाला शिक्षण सर्टिफिकेट मिळवून देऊ शकतं, परंतु शिक्षण आम्हाला कदाचित विवेक देईलच याची कुठलीही खात्री आम्हाला देता येऊ शकत नाही. कित्येकदा अतीव ज्ञान हे आम्हाला विवेकापासून देखील दूर घेऊन जातं. कारण की आम्हाला बहुतांश लोकांना या ज्ञानाच्या आधाराने असं काही नसतं हेच आपली बुद्धी आम्हाला वारंवार सांगत राहते. आणि त्यामुळे ही बुद्धी आम्हाला कधीही ज्या गोष्टी तिच्या कक्षेमध्ये येत नाहीत त्यावरती विश्वास ठेवू देत नाही. आज शिक्षणाने आम्हाला काय दिलं? पैसा अडका दिला, मान मरातब दिलं, नाव लौकिक दिलं, सर्व काही दिलं, पण एक खूप मोठं मूल्य तिने आमच्यापासून खेचून घेतलंय याची कदाचित आम्हाला जाणीव होत नाही सज्जनो. आणि ती गोष्ट आमच्याकडून तिने हिरावून घेतली आहे आणि ती म्हणजे आमच्या अंतरंगातली श्रद्धा, आमच्या अंतरंगातला विश्वास. माझ्या काही परिचितांपैकी मी अनेक अत्यंत उच्च शिक्षित अशा मंडळींशी जेव्हा संवाद करतो तेव्हा मला देखील एक दडपणच येतं. कारण की त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं ज्ञान, ते करत असलेला पुरुषार्थ या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर खरोखर त्यांनी हे जे काही मिळवलेलं आहे ते अत्यंत सराहनीय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु जेव्हा कधी त्यांच्यासमोर परमार्थाचा विषय निघतो आणि त्यांचं श्रद्धा दरिद्रता जेव्हा ते बोलून दाखवतात की असं काही देव वगैरे नसतो, आमचा काही विश्वास नाही, त्यावेळेला असं वाटतं की हे ढगांसारखे आहेत, परंतु ते ढग कोणाच्याच उपयोगाचे नाही. ढग तर तेच उपयोगाचे ज्यांच्यामध्ये जल भरून आहे, जे करुणेचा वर्षाव करू लागतात. अन्यथा असे कापसाचे पुंजे तर आकाशामध्ये खूप आहेत. त्यामुळं शिक्षित असणं हे सुजाण असण्याचं लक्षण असू शकत नाही. परंतु सुजाण मनुष्य मात्र अंतरंगाच्या प्रेरणेने अत्यंत सुंदर ज्ञान आपल्या जीवनामध्ये साध्य करत असतो. आणि सुजाणतेचं सर्वात प्रमुख जर कुठलं लक्षण असेल तर ते एकच आहे, रती भगवाना. या देहाच्या आधाराने तुम्ही मोठे व्हा, उत्तुंग तुम्ही पराक्रम करा, सर्व प्रकारचं लौकिक साध्य करा, जगातलं सर्वोत्तम ज्ञान तुम्ही संपादन करा. संतांना याविषयी कधीच कोणाच्या विषयी आडकाठी नव्हती. श्री महाराजांच्याकडे गोंदवल्या देहात असताना अनेक प्रकारची लोक भेटायला यायची, परंतु महाराजांचं सुजाणपण बघा.
की जर एखादा डॉक्टर आला तर महाराज त्याच्या भाषेमध्ये बोलू लागायचे, एखाद्या वकिलाला कायद्याच्या भाषेमध्ये महाराज रामाचं महत्व समजून सांगायचे, एखाद्या इंजिनियरला यंत्रसामुग्रीच्या आधाराने ते सांगू लागायचे, एखाद्या शेतकऱ्याला शेतीविषयक असलेल्या गोष्टींच्या आधाराने परमार्थ सांगू लागायचे, तर एखाद्या अडाण्याला देखील भगवंताची या प्रेमाची भाषा श्री महाराज लावू शकायचे. सुजाण हे मनुष्याचे एक व्यापक रूप आहे. त्या अवस्थेमध्ये तो पाण्यासारखा होतो, ज्या रंगामध्ये जाईल त्या रंगामध्ये तो मिसळू शकतो, सर्वांचा स्वीकार करू शकतो. त्याच्या दृष्टीने संवादासाठी कुठल्याही व्यक्तीची कुठलीही अर्हता त्याला लागत नाही. आणि त्यामुळं सुजाण असलेल्या व्यक्तीचं सर्वश्रेष्ठ लक्षण जे मी आपणास सांगितलं की तो सर्व व्यापक आहे, सर्व समावेशक आहे. आणि हे सगळं कशामुळं घडतं? कुठल्या डिग्रीने हे घडू शकत नाही, कुठल्या पुस्तकातून हे येऊ शकत नाही. त्यासाठी एकच गोष्ट लागते, रती भगवाना, भगवंताविषयी अत्यंतिक प्रेम. मग देहाच्या अंगाने जी तुमची अवस्था असेल ती चालेल, परंतु भगवंताच्या विषयी अत्यंतिक प्रेम करण्यासाठी म्हणून हा मनुष्य जन्म आहे. या देहाच्या आधाराने त्याचं स्मरण करणं, त्याच्याशी जास्तीत जास्त एकरूप होण्याचा प्रयत्न करणं, हेच मनुष्य जीवनातलं सुजाणपण आहे. बघा, असा हा सुतीक्ष्ण, अशा या कुशाग्र बुद्धिमत्तेचा सुतीक्ष्ण, जो जीवनाचं खरं मर्म जाणतो, खरं ज्ञान जाणतो, खरं सार जाणतो, तो कसा आहे? मन क्रम बचन राम पद सेवक, सपनेहु आन भरोसन देवक. हे चरण अत्यंत महत्वाचं आहे. आपण अनेक जण मन, वचन आणि कर्माने प्रभू रामचंद्रांच्या चरणांची सेवा करतो. मी बऱ्याचदा गमतीने गुणाकाराची गोष्ट सांगतो की मन, वचन आणि कर्म या तिघांचा हा गुणाकार आहे. आपण मनाने जेवढी उत्कृष्ट भगवंताची पूजा करता, त्याच पद्धतीने तुमचे वचन देखील अत्यंत संवेदनशील असले पाहिजेत. आणि जेवढी संवेदनशीलता तुमची वचनामध्ये आहे, तेच तुमच्या कर्मामध्ये देखील उतरली पाहिजे. सदा बोलण्या सारिखा चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. समर्थ म्हणतात, मन, वचन आणि कर्म हा गुणाकार हेच भगवंताच्या भक्तीचं आम्हाला पूर्णत्व आपल्या जीवनामध्ये मिळवून देऊ शकतं. अन्यथा वचन अत्यंत गोड आहेत, मनामध्ये मात्र कुठल्या तरी भोगाची अपेक्षा आहे. भगवंताच्या दारात हे रतिपद आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. कदाचित आपली वचनं कटू आहेत, कर्म देखील निकृष्ट आहे, पण मनामध्ये आम्ही म्हणतो आम्ही भगवंताला मानतो, तर ती देखील अवस्था आम्हाला भगवंतापर्यंत घेऊ जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे या तिघांचं एकत्रीकरण, आणि हाच अभ्यास आहे. श्री महाराज म्हणतात की परमार्थ हा एकाने एकाशी खेळायचा खेळ आहे. हा जगाच्या सर्टिफिकेटचा खेळ नाही. जगाच्या मान मरातबामध्ये मी कोणीतरी मोठा पारमार्थिक आहे अशी कुठल्याही पद्धतीची उपाधी तुम्हाला भगवंतापर्यंत नेऊ शकत नाही. मी माझ्याच अंतरंगामध्ये उतरून विचार केला पाहिजे की माझं मन कसं आहे, माझं वचन कसं आहे, माझी कर्म कशी आहेत. आणि याला एकच क्रायटेरिया, एकच रेफरन्स लाईन आपण ठेवायची, आणि ती म्हणजे मी जे काही विचार करतोय, मी जे काही बोलतोय, मी जे काही कर्म करतोय, हे माझ्या सद्गुरूंना, हे श्री महाराजांना आवडेल का? बस. आपली सत्सत विवेक बुद्धी लगेच आपल्याला उत्तर देते, नाही आवडणार, नाही हे आवडेल. या सर्व गोष्टींचं उत्तर आपल्याला मिळू शकतं, परंतु त्यासाठी जगाच्याकडे पाठ करून आपण आपल्या स्वतःच्या अंतरंगामध्ये साक्षी भावनेने आपल्या सर्व गोष्टींशी सतत प्रामाणिक राहिलं पाहिजे सज्जनो. आणि असा हा सुजाण असलेला, सुतीक्ष्ण,
सतत या आत्मचिंतनामध्ये असायचा. आणि या आत्मचिंतनातून त्याच्या अंतरंगामध्ये एका गोष्टीचा उदय झाला, सपने हो आन भरोसन देवक. त्याच्या स्वप्नातही त्याला इतर कोणत्याही देवतेच्या विषयी भरोसा वाटायचा नाही. त्याला केवळ आणि केवळ प्रभू रामचंद्रांचाच आधार वाटायचा. ही अनन्यता त्याच्या अंतरंगामध्ये होती. आपण या गोष्टीचा विचार आणखीन थोडासा पुढे गेल्यानंतर बघूयातच की ही अनन्यता, ही गोष्ट नेमकी काय आहे. अशा सुतीक्ष्णाला वनामध्ये असताना प्रभूंच्या आगमनाची वार्ता त्याच्या कानावरती पडली. आता अनेक मुनी, साधू, संत प्रभू रामचंद्रांच्या बरोबर चालत होते आणि ते हळूहळू जेव्हा आपापल्या आश्रमाकडे जायचे तेव्हा कानोपकानी ही वार्ता सर्वत्र अरण्यामध्ये पसरू लागली की प्रभू रामचंद्रांचं वनामध्ये आगमन झालेलं आहे. आणि ही वार्ता जेव्हा सुतीक्ष्णाच्या कानावरती पडली, प्रभू आगमन श्रवण सुनी पावा, करत मनोरथ आतुर धावा. गोस्वामीजी म्हणतायत की जसं सुतीक्ष्णाच्या कानावरती ही वार्ता पडली की प्रभू रामचंद्र वनामध्ये आलेले आहेत, त्यावेळेला अंतरंगामध्ये मनोरथाचा पिसारा जणू काही सुतीक्ष्णाच्या उमलला. अनेक मनोरथ प्रभू रामचंद्रांच्या या दर्शनाचे सुतीक्ष्ण आपल्या अंतरंगामध्ये करू लागला. आणि केवळ मनोरथ करून मनुष्य हा कधी रामापर्यंत जाऊ शकत नाही. मला मोक्षप्राप्तीचं रहस्य जितक्या वेळा मी वाचतो, जितक्या वेळेला मी त्याचं चिंतन करतो, मी वारंवार या प्रथम वाक्याचाच माझ्या अंतरंगामध्ये विचार करतो. हीच परीक्षा मला जीवनभर करायची आहे की भगवत भक्ती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी व तीव्र इच्छा असेल त्यांनी सदा सर्वदा अखंड राम नामाचे स्मरण करावे. पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी या दोन आम्हाला अर्हता घालून दिलेल्या आहेत, खरी आणि तीव्र इच्छा. आमच्या अंतरंगात ही मनोरथ आहे तो, करत मनोरथ आतुर धावा. परंतु आम्ही केवळ करत मनोरथ इथपर्यंतच आमचं चरित्र चालतं. हो, आम्हालाही रामाचं दर्शन हवंय हो, आम्हालाही परमार्थामधलं ते गुह्य ज्ञान हवंय हो, आम्हालाही ते सर्व काही संतांनी सांगितलेले या पोथीमधलं अत्यंत सुंदर असे गुढार्थ समजून घ्यायचे तो. पण आणि या पणच्या पुढं आमची ती इच्छा खरी नाही हे जणू काही आम्ही सर्वांना सांगत असतो. आयुष्यामधून हा पण काढून टाका. बघा, जर कुठला पण करायचा असेल तर यापुढे कुठला पण वापरणार नाही, हेच आपण लक्षात ठेवावं. आणि सर्व शास्त्र, हा सर्व परमार्थ हा गोमुखासारखा आहे. सुरुवातीला आपल्याला अवघड वाटतो, परंतु जर आपण प्रयत्नपूर्वक करत राहिलो तर तो बघता बघता आपल्यासाठी आपली आई होऊन आपल्याला समजू लागतो. बघा, त्यामुळे हा जीवनातला पण काढून टाका. वेळ नाहीये, अडचणी आहेत, कौटुंबिक मनस्ताप आहेत, सर्व गोष्टी या एका बाजूला, आणि एका बाजूला या मनुष्य देहामध्ये या भगवंताचं प्रेम आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी करावयाची साधना आहे. आणि जेव्हा सुतीक्ष्णाला करत मनोरथ आतुर धावा या शब्दामध्येच आम्हाला गोस्वामीजी जणू काही ब्रह्मानंद महाराजांचं मोक्षप्राप्तीचं रहस्य सांगतात की त्याचं मनोरथ खरं देखील होतं आणि त्याची इच्छा अत्यंत तीव्र होती. आणि त्यामुळे ज्याचं मनोरथ खरं आहे, इच्छा तीव्र आहे, त्याच्याचकडून कृती घडू शकते. बघा, आज माझ्याकडून कृती घडत नसेल, पुन्हा आपल्या हृदयाच्या अरण्यामध्ये या, स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावून विचार करा की अरे, माझ्याकडून का घडत नाही कृती. दोनच उत्तर आहेत. एक तर माझ्या अंतरंगात इच्छा नाही, आणि इच्छा असली तर ती खरी नाही, आणि जरी ती खरी असली तरी ती तीव्र नाही. या तिन्ही गोष्टींचा विचार आपण आपल्या अंतरंगात उतरून केला पाहिजे. आणि मग जसं जसं हळू सत्संगतीतून या तीन इच्छांची शुद्धी होऊ लागेल,
तशी तशी तुमच्याकडून कृती घडू लागते बघा. आणि त्यामुळे सुतीक्ष्ण अत्यंत आतुर होऊन धावू लागलेला आहे. मनामध्ये विचार करतोय, हे बिदी दीन बंधु रघुराया, मोसे सठ पर करीहि दाया. हे विधाता, हे दीनबंधू रामराया, आपण माझ्यासारख्या दुष्टावर सुद्धा दया कराल काय हो. बघा, प्रभू रामचंद्र अरण्यामध्ये आलेले आहेत, अनेक साधू संतांना ते भेटलेले आहेत, अनेकांच्या ते आश्रमामध्ये गेलेले आहेत, आणि त्याच अरण्यामध्ये सुतीक्ष्ण साधनेमध्ये आहेत. आणि तरी देखील जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची वेळ येते, मनामध्ये विचार करू लागतात की आपण काय केलंय म्हणून प्रभू रामचंद्रांनी आपल्याला दर्शन द्यावं. जसं बिभीषण देखील आपल्या मनामध्ये विचार करतोय की तामस तनु कछु साधन नाही, प्रीतीन पद सरोज मन माही. माझं हे तनु तामस आहे, माझ्याकडून कुठली साधना झालेली नाही. हेच ब्रह्मानंद महाराज मोक्षप्राप्तीच्या रहस्यात म्हणतात की रामा, माझ्यासारखा वाईट या जगामध्ये दुसरा कोणी नाही. सज्जनो, हा अत्यंत चिंतनीय विचार आहे की या साधनेच्या पराकाष्ठा करत असणाऱ्या या संतांनी सदैव आपल्या अंतरंगामध्ये या विचारधारेचं का बरं सतत सहारा घेतलाय, आणि सतत आपल्या हृदयामध्ये या असलेल्या साधन विरहित स्थितीच्या आधारानेच भगवंताचं त्यांनी भजन का केलेलं आहे. सुतीक्ष्ण स्वतःला सठ म्हणून घेतोय की माझ्यासारख्या दुष्टावर प्रभू रामचंद्र दया करतील, मला त्यांचं दर्शन होईल. माझ्या अंतरंगामध्ये तर मनोरथ खूप आहे की त्यांचं दर्शन व्हावं. परंतु जेव्हा मी माझ्या स्वतःच्या या सर्व असलेल्या साधनेच्या फलश्रुतीचा भाग अभ्यासतोय, तेव्हा लक्षात येतंय की अशा या शठावरती प्रभू रामचंद्र का बरं दया करतील. सज्जनो, याच सूक्ष्म असलेल्या धाग्याचं चिंतन करत करत आपण सुतीक्ष्णाचं हे चरित्र अभ्यासणार आहोत. परमार्थामध्ये ज्याला या अरण्यामध्ये खरंच आत्मचिंतन करायचंय, त्याच्यासाठी सुतीक्ष्णाचं चरित्र हे आदर्शवत चरित्र आहे. आपण हळुवारपणे त्यातील एक एक पैलू गुरुकृपेने उघडत उघडत पुढे जाऊयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.